प्रतिनिधी वेदांत नेपकडून. वेदांत, काय अपडेट्स कारवाईबद्दल? ज्या प्रकारे माहिती मिळते सौरभ, सकाळी 7 ते 8च्या दरम्यान इथे ईडी अधिकारी आले आणि ज्या प्रकारे EOW कडनं चौकशी जे कथित जोगेश्वरीचा भूखंड बळकावल्याचा आरोप करण्यात आला रवींद्र वायकरांवर आणि त्यानंतर त्यांच्याच या निवासस्थानी आता ईडीचे अधिकारी तपास करतायत. काही कागदपत्र त्यांना मिळतात का हे बघावं लागेल, शिवाय चौकशी सुद्धा केली जाईल. याआधी नोव्हेंबर 2023 मध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल ईडीकडनं करण्यात आला होता. रवींद्र वायकरांसह 6 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर या सगळ्याची चौकशी केली जात होती. आणि आज सकाळीच हे ईडीचे अधिकारी या रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि जशी ही माहिती कळाली तशी आपण बघतोय कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील जोगेश्वरीमधले शिवसेना ठाकरे गटाचे, ते सुद्धा आता इथे जमलेले आहेत. आता ही किती तास चौकशी चालते हे बघावं लागेल. संपूर्ण जर आपण हे प्रकरण बघितलं तर याच जोगेश्वरीमध्ये एक भूखंड होता. खरं तर ते खेळाचं मैदान असल्याचं सांगण्यात आलं आणि खेळाच्या मैदानावर एकीकडे 5 स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी चुकीच्या पद्धतीने रवींद्र वायकर यांनी मिळवली, अशा प्रकारचा आरोप आहे. आणि हा कथित 500 कोटी रुपयांचा आरोप असल्याचं सांगण्यात येतं आणि या सगळ्याचाच तपास ईडीकडनं EOW कडनं केला जातोय. किरीट सोमय्या यांनी या संदर्भात काही कागदपत्र EOWला दिले होते आणि आता त्यानंतर ईडीचे अधिकारी याच रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. इथे त्यासोबतच मातोश्री क्लब आणि अन्य 2 ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांचं हे धाड सत्र सुरू आहे. आणि सध्या बघतोय की कार्यकर्ते इथे जमलेले आहेत. ईडीचे अधिकारी त्याचं जे निवासस्थान आहे वरती त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळेच काही कार्यकर्ते, तुम्हाला माहिती आहे का किती वाजता साधारणपणे? तुम्हाला जशी माहिती कळेल तुम्ही तसे आला? हा, जसं समजलं आलो मी. किती वाजता आले काय नाही माहिती. आणखी 2 ठिकाणी आहेत अधिकारी. कुठे काय पाठिंबा द्यायला? पाठिंबा आमचा नेहमीच पाठिंबा आहे साहेबांना, आमचा नेहमीच पाठिंबा आहे. साहेब आमचे नेते आहेत. प्रेमापोटी आम्ही आलेलो आहोत. त्यांच्या भेट झाली नाही, भेट नाही झाली आमची. त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे हे सर्व कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आणि मोठी गर्दी आपल्याला त्यांच्या निवासस्थानी म्हणजे खालच्या ठिकाणी आपल्याला या पाहायला मिळते. आणि किती तास चौकशी चालते, चौकशीतून नेमकं निष्पन्न काय होतं हे आता बघावं लागेल. सौरभ, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.